म्हणजे तुम्ही डेटला गेलात तेव्हा असं काहीतरी मनात असणार ना की नाही आता मे बी दिस इज ही आता पुढची एक पायरी आपण ओलांडतोय असं काही असणार ना. मी खरं सांगू का, मी म्हणलो तसं त्याच्या आधीच मनामध्ये आमच्या दोघांची शुअर झालं होतं की पुढची पायरी म्हणजे ही फायनल पायरी आहे. त्यामुळे बाकी सगळं म्हणजे त्याच्याकडे आम्ही पर्क्स म्हणून बघतो की चला आता आपण डेटलाही जाऊ शकतो. लाईक त्याच्यामध्ये कुठेही अनश्युरिटी नव्हती की बापरे आता ही पुढची स्टेप आहे, आता काय होईल माहिती नाही. लाईक वी वर व्हेरी शुअर काय असणार आहे. पण मग तो असा एखादा क्षण येतो का, मी हे का विचारते कारण तुम्ही दोघंही मिलेनियल्स आहात आणि मिलेनियल्सला ते डेटिंग म्हणजे मी एक पॉडकास्ट केलेला ह्याच्याबद्दलच, डेटिंगपासून सुरू होऊन ते आता नवीन सिच्युएशनशिप वगैरे सगळं आलंय. तर ते असा कुठला तरी एक क्षण असेल ना की नाही आता माझी लव्ह स्टोरी जी आहे ती आता मला आय वॉन्ट टू मेक इट लाईक अ लाईफ स्टोरी, असा काहीतरी एक क्षण असेल ना तुमच्याकडे की जेव्हा असं वाटलं की इंटरनली वाटलं म्हणजे आतून की नाही आता मला ते लव्ह स्टोरीचं लाईफ स्टोरी करायची. मला सगळ्यात जास्त माझ्या बाबतीत मला मी सांगते केव्हा वाटलं, मला विराजाशी आवडलेली गोष्ट म्हणजे त्याला कधीच घरच्यांपासून हे लपवायचं नव्हतं. म्हणजे डेटिंग करत असताना युजली काय होतं की लपून भेटणं, मग घरी काहीतरी वेगळंच सांगून त्यात पण एक थ्रिल असतं ना. थ्रिल असतं डेफिनेटली, पण म्हणजे आमच्या दोघांचं ते थ्रिल अनुभवून झालं होतं. त्यानंतर आम्ही त्या स्टेजला आम्ही भेटलो एकमेकांना. सो हे गुपचूप भेटण्याचं वगैरे सगळं असं थ्रिल स्किप्ड दॅट स्टेज. नो बट देयर मस्ट बी अ स्टेज ना की असं तर झालं असेल ना की आला पाहिजे सेटवर आता, मग तो आला की असं ते हो ते होतं. कसं वाटलं तुला? ते डेफिनेटली होतं. म्हणजे मी सिरियल करत होते सांगतो आहेस का सिद्धार्थ चांदेकर बरोबर. तर सिद्धा नेहमी हा येणार असला की मला सिद्धा म्हणायचा, तो येणार आहे, तो येणार आहे, तो आलाय. आणि मजा अशी होती की सिद्धा असेल किंवा बरीचशी जी पुण्यातली जी मंडळी जी मुंबईत येऊन करतात, आम्ही सगळे एकमेकांना खूप नीट ओळखतो. त्यामुळे अगदी त्याचं घरातलं झाल्यासारखं होतं. त्यामुळे दोघांनाही सगळेच ओळखायचे. त्यामुळे इट वॉज व्हेरी फन. पण म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं तर मला तेव्हाच वाटलं होतं, मला ही गोष्ट त्याची आवडली होती की त्याला घरच्यांपासून लपवायचं नव्हतं काही. आणि त्यावरून मला हे कळलं की त्याला लग्न करायचं आहे, म्हणजे दॅट इज हिज फायनल गोल. तर त्यामुळे माझं तेव्हा ठरलं होतं की हाच. पण आय एम शुअर की हे तुम्ही असं प्रेम हळूहळू फुलत गेलं नाही का. तर विराजच तू लेखक आहेस, म्हणजे तू डायरेक्टर, रायटर आणि सगळंच आहेस. मी तुझं गालिब बघितला, काय सुंदर काम केलंयस तू. म्हणजे मला असं वाटतं मराठी नाटक बघायला मी परत सुरुवात गालिबमुळे केली. खूपच सुंदर, मला फार आवडलं. आणि आय थिंक खूप सुंदर, खूप सुंदर. कौतुक चिन्मय दादाचं केलं पाहिजे, चिन्मय मांडलेकर. कारण सोपं नव्हतं ते नाटक आणि तरी हे लोकांना आवडेल याच्या खात्रीनिशी त्यांनी ज्या पद्धतीने ते माउंट केलं होतं, त्याच्या स्वतःच्या स्क्रिप्टवर त्याचा एवढा विश्वास होता. त्यामुळे ते आय थिंक लोकांना तुझा त्या रंगमंचावरचा वावर इतका सहज होता आणि मी कधी बघितलंच नव्हतं. मला एवढंच माहिती होतं की तू मृणालचा मुलगा आहेस म्हणून. म्हटलं काय सुंदर काम करतो. तर त्यामुळे आता मला असं विचारायचं आहे की तू लेखक आहेस, सगळं आहेस, सगळ्या प्रकारचं तू करतोस ह्याच्यामध्ये. प्रेम म्हणजे काय रे तुझ्या दृष्टीने? आय थिंक आता आपण म्हणलो आम्ही मिलेनियल्स आहोत, त्यामुळे आय डोंट थिंक भारतात वाढलेला कुठलाही मिलेनियल असेल ज्याच्यावर शाहरुख खान आणि कुछ कुछ होताचा प्रभाव नसेल. त्यामुळे प्यार दोस्ती आहे हे ऐकतच वाढलो आहे. आणि माझं म्हणजे आयुष्यात आता लग्न करायचं असं जेव्हा माझ्या डोक्यात चाललं होतं, माझ्या क्रायटेरिया असतात काही आपल्याला की हे असलं पाहिजे ते असलं पाहिजे. तर माझ्या महत्त्वाच्या क्रायटेरियाजपैकी एक हा नक्कीच होता की ॲटलिस्ट 3 वर्षाची मैत्री असली पाहिजे. हे मी माझ्यासाठी ठरवून घेतलं होतं. कारण तुम्ही लिव्ह इन केलं का? नाही, लिव्ह इन करायला मी म्हटलं तसं आम्ही इतकी वर्ष ओळखत होतो की म्हणजे ऍक्च्युली काय झालं की मी तेव्हा एकटी राहायचे, म्हणजे रेंटवर फ्लॅट घेऊन मी गोरेगावला राहायचे, सिरियलला जायचे. आणि आमचं जेव्हा रिलेशनशिप सुरू झालं तेव्हा मृणालताईलाच असं वाटायचं की हे बिचारी रात्री 10 वाजता येते, 11 वाजता येते. कारण आईने ते सगळं अनुभवलंय. म्हणजे पुण्याची मुलगी मुंबईला येऊन एकटी घरात राहून तो सगळा स्ट्रगल तिने अनुभवलाय. त्यामुळे तिला असं वाटायचं, ती म्हणायची की तू आज घरीच येतेस का, कुठे आता जात बसतेस तिकडे, त्यामुळे तू ये तू. मग हळूहळू थोडेसे कपडे आले, मग म्हणजे नाईट आउट्स वगैरे व्हायच्या. म्हणजे अगेन मी म्हणलं तसं मैत्रीतून ते झाल्यामुळे नाईट आउटला एकमेकांकडे जाणं ह्याची आम्हाला सवय होती. कारण फक्त ते आता बाकीचे मित्र नसताना भेटू लागलो. आणि मला सगळ्यात विनोदाचं हे वाटतं, मी डिरेक्ट केलेल्या पहिल्या फिल्मच्या शूटसाठी स्कॉटलंडला गेलो होतो. आणि आता स्कॉटलंडवरनं मी आलो की 1-2 महिन्यांनी लग्न करायचं असं प्लॅनिंग होतं. घरी सगळ्यांचं सगळं प्लॅनिंग चालू होतं. आणि ती ज्या फ्लॅटमध्ये राहत होती मुंबईमध्ये, त्याचं काहीतरी
लीजचा काहीतरी किस्सा चालला होता की एक आमच्या प्लॅनिंगमध्ये एक 2 महिन्याची गॅप येतो की तू 2 महिने तिला कुठेतरी दुसरीकडे राहायला लागणार आणि मग लग्नानंतर सेकंड शिफ्ट. तर आई वॉज इन्सिस्टंट की नाही आता 2 महिन्यासाठी कुठे, आता तू इथेच शिफ्ट हो. त्यामुळे मी स्कॉटलंडला असताना आईनी हिचं अख्खं शिफ्टिंग सगळं आमच्या घरी करून घेतलं आणि आई आणि शिवानी एकत्र राहत होत्या मुंबईच्या घरी. म्हणजे त्यांनी लिव्ह इन केलंय. मला ते फोटो दाखवायचे की हे आता आज आम्ही हे जेवायला केलं आहे, ह्या शिवानीचं अमुक कपडे आले बरं का, मग हा आम्ही कप्पा तिच्यासाठी मोकळा केलाय, माझ्या गोष्टी अनसेरेमोनियसली बाहेर टाकून दिल्या गेल्या, तिथं तिचे कपडे आले वगैरे, हे मला फोटो दिसायचे. हे खूप युनिक आहे की सासू आणि सुनेनी आधी लिव्ह केलं आणि तू नंतर. आय थिंक दिस इज व्हेरी क्यूट. आणि मला असं वाटतं फक्त मृणालच हे करू शकतो. तिचा खूप मोठा वाटा आहे यामध्ये मला कम्फर्टेबल वाटून देण्यामध्ये. कारण खूप इझिली मला प्रेशर पण येऊ शकलं असतं, या गोष्टीचं टेन्शन येऊ शकलं असतं की कसं आमची मैत्री कशी होणार. पण तिने ते इतक्या छान पद्धतीने हँडल केलं की आपण मैत्रिणीच आहोत हे तिने आधी वाटून दिलं मला. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.